गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गाईस काय दिसतोय बाप्पा काय हा? आज फायनली पोहोचलोय आपण मुळगावला. आता मी पायऱ्या चढायला चालू करणार आहे. पहिली पायरी आपला डॉगेज भाई ना ऐकत ना चुम्मा दे रे. ठीक जमलाय का? जमलं बघ आम निघतोय 450 सीढ़ी चढ़कर मंदिर फाइनली दिख रहा है और अभी हम थोड़ी देर के बाद पहुंचने वाले हैं. जसं वरती येतोय ना तसं असं होत चाललंय. ए सलीला जायचा ये टॉमी चल चल. गाइस गुड मॉर्निंग, स्वागत तुम्हारा नए एक व्लॉग में. तो सुबह के बज रहे 7 समथिंग कुछ तो बज रहे आणि आम्ही चाललोय. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल का आम्ही कुठं चाललोय. मग टॉमी आपला ऐकत नाही ना भाई, मस्त आपल्या मागच असतो ना. तर आम्ही चाललोय मुळगावला. पण स्टार्टिंगला आम्ही जाऊ बदलापूरला, तिथून आपण रूट असा जाऊन एकदम प्रॉपर पद्धतशीर जाऊ आपण. पहिले आपण आता आपल्या मित्राला उचलूया. आपले 4 मित्र आहेत, ते 2 जण गाडी घेऊन येतील, एकाला मला घ्यायचे. तर त्याला घेऊ आणि जाऊ. तर आपल्या सोबत आहेत आदित्य भाई आहेत, विश्वजित भाई आणि कार्तिक भाई है. तो हमारे पास 2 गाड़ी है, तो 2 गाड़ी लेके हम निकल रहे हैं. मस्त एकदम ठंडी वगैरह है, प्रॉपर मजा आएगा. ब्लॉग एंड तक देखो. पूरा चारों तरफ धुका हुआ है और 7:30 बज रहे. आग से पानी वगैरह आ रहा है, ठंड भी बहुत लग रहा है. कार्तिक भाई ठंड लग रही है क्या? ठंड लग रही है. हेलमेट डाला है तो आंसू अभी आ रहे हैं मेरे आंखों से. कार्तिक भाई ने बोले हेलमेट पहना है. तो विषय नहीं है, मजा आने वाला है. बदलापुर में मजा आएगा ना अपने को गणपति का. गणपती बाप्पा का दर्शन करना है. सुबह सुबह गणपति बाप्पा का दर्शन आए एक नंबर. पेट्रोल आहे मित्रांनो आपल्याकडं, कमी नको पडायला तरी आपण एक भरून घेऊ. बदलापुर में एंट्री किया अभी, बस ऐसे 5 मिनट और 5 मिनट का हम करेंगे बाप्पा का दर्शन. तो गाड़ी यहाँ पे लगा है क्योंकि अंदर ना ज़्यादा भीड़ होगी, इसलिए हमें अंदर नहीं गया. तो अभी हम जाते हैं अंदर. यहाँ से बस अभी यहाँ पे आप लोगों को बाप्पा दिखेगा. यहाँ से ऐसी पूरी लाइन थी यहाँ से, वरना इस टाइम नहीं रहेगी गर्दी. आशा करें नहीं है, नहींच आहे. आता जाऊ आतमध्ये, मस्त शूज वगैरे काढू. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गाईस काय दिसतोय बाप्पा आय हाय काय दिसतोय. आणि गर्दी वगैरे काय नाही एकदम प्रॉपर आहे. गाईस इथून तर काय दिसतोय. यासाठी सांगतो शिका. या अशी मारामारी करायची नसेल ना तर शिका. एकदम प्रॉपर दर्शन झालंय आता आमचं. आणि आम्हाला लेट, आमचा मेन टास्क आहे मुळगावचा, तर तो टास्क कम्प्लीट करायचा म्हणून आम्ही लवकर निघतोय. मस्त चरण दर्शन झालं, आता आम्ही निघतो. आपले 2 मेंबर पुढे गेलेत, काही की ना पोलीस आलते. तर आम्ही इथं गाड्या लावलेल्या दोघांच्या, तर ते दोघांनी पटापट खायला गेलेत बाहेर. गाड्या काढलेत आपल्या. अभी काय ब्रिज लगा है और ब्रिज से यहाँ से ज़्यादा दूर नहीं है, मतलब ज़्यादा लंबा नहीं है, मतलब ठीक ठाक है अभी. हाँ गाइस, तो हम रुके समृद्धि महामार्ग देखने के लिए. फिलहाल रास्ते का काम चल रहा है, रास्ते का काम चालू है, पण मजा येते. मंदिर दिख रहा है गाइस, मंदिर दिसतं आम्हाला. फक्त आम्ही आता 2 मिनिटात फक्त पोहोचणार आहे तिथं. आणि मुळगावचा फेमस आपण वडापाव पण खाऊ, कारण की भूक पण लागलेलं आहे. आज फायनली पोहोचलो आपण मुळगावला आणि थोड्याच वेळात आपण आता चढायला सुरुवात करू. पण आपल्याला लागले भूक, तर वडापाव वगैरे घेऊ आणि ते घेऊन आपण जाऊ वरती. मुळगावचा फेमस वडापाव. वडापाव वगैरह लेके हम निकल रहे हैं अभी ऊपर जाने के लिए. और मस्त गांव है, और गांव की जो सुबह है एकदम रिलैक्स. पहुंच गए, आम्ही फायनली पोहोचलोय.
तर आता मी पायऱ्या चढायला चालू करणार आहेत, पण त्यापूर्वी आम्हाला ना एक विषय काय माहितीये का, पायऱ्या किती आहेत, त्या पायऱ्या किती आहेत ते आम्हाला पण माहित नाही, पण चढायला चालू करू आपण आता. ब्लॉग बघत राहा. काय बोलता बाकी? बाकी आता चालू करतोय. आता बघू किती वेळा दमतो कार्तिक शेड आपला. पहिली पायरी. योगेश भाई ना ऐकत ना, चुम्मा दे रे. मुका दे मुका. वेळ सहकार्य करणार आहेत मस्त पैकी दोघं जण. कार्यक्रम नाही केला ना, लिहून घे. पकडा जा. बिचारा कार्तिकला सगळा सामान दिलाय. दमलो रे. जसा वरती येतोय ना तसा असं होत चाललंय. ए सलीला जायचा. 300 पायऱ्या मी कव्हर केल्या. ते किती 3 मिनिटात 3 मिनिटात. 300 पायऱ्या इथं कम्प्लीट झाल्या. 400-500 चढलो असेल ना. 450 450 सीढ़ी चढ़कर मंदिर फाइनली दिख रहा है और अभी हम थोड़ी देर के बाद पहुंचने वाले हैं ऊपर. पोचलो. तर आपले शूज वगैरे काढू आपण इथं. बाबा कार्तिक घालायला टेन्शन आहे. अरे बोट बसली पण घुसत नाही. आलो. शूज काढले आता आपण. या पायऱ्या बघा सरळ आहेत, डायरेक्ट सरळ ना भाई. आलो. वरतून व्ह्यू बघा फक्त वरतून व्ह्यू बघा. काय व्ह्यू आहे ना, बघा ना. तरी फॉग आहे थोडा, नाही तर अजून भारी असतं काम. नवरी नटाली अंगवाई सुपारी फुटली. एलकोट सदानंदाचा नवरी नटाली अंगवाई सुपारी फुटली. नवरी नटाली अंगवाई सुपारी फुटली. खंडोबायाच्या लग्नाला दर्शन वगैरे झालं आता आमचं. मस्त आता खाऊन घेऊ आपण. तर आपण बदलापूर केला. येस बरोबर. बदलापूरचा बाप्पा गेला. बदलापूरचा राजा तिथं गेलो. आणि आता मुळगावला पण आता तुम्ही बघितला असेल, एकदम पद्धतशीर काम झालं. एकदम ओके मध्ये, ऊन नाही काय नाही, एकदम मस्त रिलॅक्स. मजा आली असेल 100%. तर ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाकी भेटू आपण दुसऱ्या नव्या ब्लॉग मध्ये लवकरच. नवीन ट्रिप आपण लवकरच प्लॅन करू. 1-2 महिन्यानंतर नाही, लवकर येईल. याचा ऐकू नका, हा सिरियस माणूस नाही. येईलच लवकर. बाकी आता आपण डायरेक्ट घरी गाडी बिडी काढून डायरेक्ट पुढे थांबायचं ना. आता एनर्जी डाऊन झाले. काय बोलतो? 100%. चला बाय बाय. चला.
भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.